मित्रांनो, मी एका साध्या कुटुंबातून आहे. माझं गाव नाशिकजवळ आहे, पण शिक्षणासाठी मी नाशिकमध्ये भाड्याच्या खोलीत राहायचो. त्यावेळी मी बीएडचं शिक्षण घेत होतो. मी खोलीत एकटाच राहायचो, कारण मला माझी खाजगी जागा खूप आवडते. मी ज्या घरात राहायचो तिथेच दुसरं एक कुटुंब भाड्याने राहायचं. त्यात एक काकू होत्या ज्यांचं नाव राधिका होतं. वय साधारण 33 ते 34 वर्ष असावं. त्यांचे काका एका शाळेत शिक्षक होते जे नाशिकपासून दुसऱ्या शहरात नोकरीला होते. त्यांना 2 मुलं होती जी कॉलेजात शिकायची. राधिका काकू खूप खुले आणि मिलनसार स्वभावाच्या होत्या. त्यांच्याशी ओळख व्हायला फार वेळ लागला नाही. रोज आमचं बोलणं व्हायचं, पण मी त्यांना कधी त्या वेगळ्या नजरेने पाहिलं नव्हतं. माझ्या खोलीसमोरच त्यांची खोली होती आणि बाथरूम कॉमन होतं. माझ्या परीक्षा जवळ आल्या होत्या, म्हणून अभ्यासासाठी सुट्टी होती. त्यामुळे मी बहुतेक वेळ खोलीतच असायचो. राधिका काकू सकाळी सगळे गेल्यावर माझ्या खोलीसमोर कपडे धुण्यासाठी यायच्या, तेव्हा आमचं बोलणं व्हायचं. एकदा त्यांनी माझा मोबाईल मागितला, कारण त्यांना कुठेतरी कॉल करायचा होता आणि त्यांच्या फोनचं बॅलन्स संपलं होतं. मी फोन दिला. मग मी आंघोळ करून फोन परत घेऊन जेव्हा मेसवर गेलो, तेव्हा मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी उचलला, पण समोरून कोणी बोललं नाही. मी फोन कट केला. थोड्या वेळाने पुन्हा त्या नंबरवरून कॉल आला. मी उचलला तर एक गोड आवाज आला. ओळखलं का? मी म्हणालो नाही. त्या म्हणाल्या, अरे तुम्ही तर आम्हाला विसरलात. मी गोंधळलो. माझी कोणत्याही मुलीशी मैत्री नाही, मग ही कोण? मी विचारलं, तुम्ही कोण? पण कॉल कट झाला. मी अस्वस्थ झालो. कोण असावे हे? दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे ब्रश करत खोलीच्या दारात बसलो. राधिका काकू कपडे धुण्यासाठी आल्या. माझ्याकडे पाहून त्या हसल्या. मीही हसलो. मग त्या कपडे धुवायला लागल्या. आमचं बोलणं सुरू होतं, पण आज त्या जरा जास्तच मोकळेपणाने बोलत होत्या. मी त्यांच्याकडे पाहत होतो. मला त्यांचं व्यक्तिमत्व दिसत होतं आणि माझी नजर वारंवार तिकडेच जायची. मी तर अजून एकदा पण रोमॅन्टिक अनुभव घेतला नव्हता, त्यामुळे मला खूपच विचित्र वाटत होतं. माझी नजर त्यांच्यापासून हटत नव्हती. त्यांनीही हे लक्षात घेतलं, पण त्या काही बोलल्या नाहीत. असंच 2-3 दिवस गेलं. आता माझे विचार त्यांच्याबद्दल बदलत होते. मी त्यांच्याकडे जास्त आकर्षित होत होतो. काही ना काही कारण काढून त्यांच्याशी बोलत राहायचो. कदाचित त्यांच्याही मनात असंच काहीसं झालं होतं. एकदा संध्याकाळी त्यांच्या खोलीत काही पॅकिंग चाललं होतं. मी विचारलं, काकू कुठे बाहेर जाणार आहात का? त्या म्हणाल्या, काका आणि मुलं 5 दिवसांसाठी गावाला जाणार आहेत. मी एकटीच घरी असेन. मला हेच हवं होतं. रात्री काका आणि मुलं निघून गेले. मी जेवायला जायला निघालो तेव्हा काकूनी विचारलं, कुठे चाललास? मी म्हणालो, जेवायला. त्या म्हणाल्या, मी जेवण बनवते, माझ्यासोबतच जेव. मी हो म्हणालो. मी माझ्या दारात बसलो आणि त्या समोर उभ्या होत्या. मी म्हणालो, तुम्हीही बसा. त्या माझ्या शेजारी बसल्या. दार लहान होतं, त्यामुळे त्या माझ्याशी जवळजवळ चिकटून बसल्या. मला रोमॅन्टिक वाटत होतं आणि थंडीतही घाम येत होता. त्यांनी मला पाहिलं आणि विचारलं, इतक्या थंडीत तुला घाम कसा काय? मी असंच म्हणून टाळलं. मग त्या जेवण बनवायला गेल्या. मीही त्यांच्या मागे स्वयंपाकघरात गेलो. त्या खाली बसून चपात्या करत होत्या आणि मी त्यांच्याकडे टक लावून पाहत होतो. त्यांना हे समजलं, पण त्या आपल्या कामात मग्न होत्या. आम्ही एकत्र जेवलो, थोडं बोललो आणि मग मी माझ्या खोलीत झोपायला गेलो. रात्री 11 वाजले तेव्हा कोणीतरी दार ठोठावलं. दार उघडलं तर समोर राधिका काकू. त्यांनी म्हणालं, मला झोप येत नाहीये. मलाही झोप येत नव्हती, कारण मी त्यांच्याच विचारात होतो. मी विचारलं, मी काय करू? त्या म्हणाल्या, चल माझ्या खोलीत बसून गप्पा मारू. आम्ही त्यांच्या बेडरूममध्ये गेलो. त्या बेडवर लेटल्या आणि मी त्यांच्या शेजारी बसलो. गप्पांमध्ये मी त्यांना त्या अनोळखी कॉलची गोष्ट सांगितली. त्या मनातल्या मनात हसत होत्या. मला वाटलं काहीतरी गडबड आहे. मी त्या नंबरवर कॉल केला आणि त्यांची पोल उघड झाली. त्यांनी सांगितलं, असंच मजेसाठी केलं होतं. मीही मजेत म्हणालो, त्या कॉलमुळे मी काय काय स्वप्न पाहिली. त्या विचारू लागल्या, कसली स्वप्न? बोलता बोलता मी हळूहळू त्यांच्या शेजारी लेटलो. आमचं हसणं खिदळणं चालू होतं. त्यांच्या शेजारी लेटल्याने माझ्या मनात रोमॅन्टिक भावना दाटून आलेली दिसत होती. तेवढ्यात लाईट गेली. दोघांच्या मनात प्रेमाची लहर निर्माण झाली होती, पण कोण पुढाकार घेणार? राधिका काकू म्हणाल्या, मेणबत्ती आणते, आणि उठल्या. उठताना त्यांचा हात सटकला आणि त्या माझ्यावर पडल्या. मी त्यांना आधार देण्याच्या बहाण्याने त्यांच्या शरीराला धरून उठवायला लागलो. तेव्हा माझी रोमॅन्टिक भावना त्यांच्या शरीरावर घासायला लागली. त्यांना समजलं होतं. त्या मेणबत्ती आणायला गेल्या, पण मेणबत्ती सापडली नाही म्हणत परत आल्या. बेडवर माझ्यावरून दुसऱ्या बाजूला जायला लागल्या. तेव्हा मी माझा पाय त्यांच्या पायात अडकवला आणि त्या पुन्हा पडल्या. यावेळी त्यांचं शरीर माझ्या शरीरावर आलं. माझी भावना तर आधीच दाटून आली होती. त्या तशाच पडल्या आणि त्यांचं शरीर माझ्या शरीरावर घासायला लागलं. आमचं बोलणं थांबलं होतं. दोघेही प्रेमात बुडालो होतो. मग मी त्यांना चुंबन दिलं
आणि त्या माझी साथ देऊ लागल्या. कोणी काही बोललं नाही, फक्त आम्ही आमचं प्रेम करत होतो. काही वेळानंतर मी त्यांना मोकळे केले आणि मीही मोकळा झालो. मी त्यांच्या शरीराचा तोंडाने रोमॅन्टिक अनुभव घेऊ लागलो आणि त्या माझ्या भावनेशी खेळायला लागल्या. माझा हा पहिलाच रोमॅन्टिक अनुभव होता. मला खूपच सुखद वाटत होतं. मला आता सहन होत नव्हतं. त्या पण रोमॅन्टिक अनुभव घेण्यासाठी उत्सुक होत्या. मग त्यांनी स्वतः माझी भावना पकडून त्यांच्या शरीरात टाकली. मग मी पण रोमॅन्टिक अनुभव देऊ लागलो. मला वाटलं आता मी शरीरातच प्रेम सोडणार. मग मी तरी रोमॅन्टिक अनुभव देत राहिलो आणि काही वेळातच आम्ही दोघे एकदाच प्रेमातून रंग सोडला. आम्ही दोघेही खूप थकलो होतो. त्यांनी रुमालाने माझी भावना साफ केली. मग आम्ही बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झालो आणि तसेच झोपलो. सकाळी 5:30 वाजता जेव्हा माझी झोप मोडली तेव्हा राधिका काकूंच्या त्या गोड हसण्याने माझं मन पुन्हा धडधडायला लागलं. मन भरलं आहे का, त्यांचा तो खट्याळ प्रश्न आणि त्यांच्या डोळ्यांमधली ती चमक मला अजूनही आठवते. मी हसत म्हणालो, काकू स्वर्ग तर आता मिळालाय कसं भरेल. त्या हसल्या आणि माझ्याकडे पाहत म्हणाल्या, बरं मग बघू तुझा स्वर्ग किती टिकतो. त्या सकाळी आम्ही पुन्हा एकदा रोमॅन्टिक अनुभव घेतला. त्या रोमॅन्टिक अनुभव इतका तीव्र होता की मी स्वतःलाच विसरलो होतो. राधिका काकूंनीही त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घेतला. पण जेव्हा आम्ही दोघेही थकून बेडवर पडलो, सकाळी 7 वाजता मी माझ्या खोलीत परतलो. मनात विचारांचा गोंधळ होता. एकीकडे ही नवीन अनुभूती मला सुखावत होती, तर दुसरीकडे मनात प्रश्न उभे राहत होते. राधिका काकूंसारख्या प्रौढ अनुभवी आणि मोकळ्या स्वभावाच्या व्यक्तीशी माझं हे नातं कुठे घेऊन जाणार होतं. पण मी ठरवलं की जास्त विचार करायचं नाही. जो काही क्षण मिळाला आहे तो जगायचा. दिवसभर मी अभ्यासाचा बहाणा करत खोलीत बसलो होतो, पण माझं लक्ष अभ्यासात लागतच नव्हतं. राधिका काकूंचा चेहरा, त्यांचं हसणं, त्यांचा तो खट्याळ आवाज माझ्या डोळ्यांसमोरून हटत नव्हता. दुपारी मी जेवायला मेसवर गेलो तेव्हा मला त्यांचा मेसेज आला, जेवण झालं का. माझ्याकडे मी काहीतरी खास बनवलंय. मी लगेच मेसमधून परतलो आणि त्यांच्या खोलीत गेलो. त्यांनी खरंच मस्त कोथिंबीर वडी आणि चपात्या बनवल्या होत्या. आम्ही एकत्र जेवलो आणि जेवताना त्यांनी मला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगायला सुरुवात केली. त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या फक्त 19 वर्षांच्या होत्या. काकांचा स्वभाव खूपच शांत होता, पण त्यांच्या आजारानंतर त्यांचे वैवाहिक आयुष्य जवळपास थांबलं होतं. राधिका काकूंच्या डोळ्यात त्यावेळी एक वेगळीच उदासीनता दिसली. मी त्यांचा हात हलकेच धरला आणि म्हणालो, काकू तुम्ही खूप बलवान आहात. इतक्या कठीण परिस्थितीतही तुम्ही हसत राहता. त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे आयुष्य आहे तसं जगायचं, नाहीतर काय रडत बसायचं. पण त्यांच्या हसण्यामागे लपलेली ती थोडीशी हुरहुर मला जाणवली. त्या क्षणी मला वाटलं की कदाचित मी त्यांच्यासाठी फक्त एक क्षणभंगूर आकर्षण नाहीये, तर त्यांच्याही मनात माझ्याबद्दल काहीतरी भावना निर्माण झाल्या आहेत. संध्याकाळी आम्ही पुन्हा गप्पा मारत बसलो. त्या मला त्यांच्या कॉलेजच्या आठवणी सांगत होत्या. त्या त्यावेळी खूपच बिंदास होत्या आणि त्यांच्या गावात त्यांच्यावर अनेक मुलं फिदा होते, पण मी कधी कुणाला भाव दिला नाही त्या म्हणाल्या आणि माझ्याकडे पाहत डोळा मारला. मी हसत म्हणालो, मग मला का भाव दिलात. त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या, तुझ्यात काहीतरी खास आहे. तू खूप प्रामाणिक आहेस आणि तुझ्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आहे. त्या रात्री आम्ही पुन्हा रोमॅन्टिक अनुभव घेतला. काही वेळाने आम्ही थकून शांत पडलो. त्या म्हणाल्या, तुला माहितीये, इतके वर्ष मी फक्त कुटुंबासाठी जगले, पण तुझ्यासोबत हा रोमॅन्टिक अनुभव मला माझ्यासाठी जगायला शिकवतोय. मी काहीच बोललो नाही, फक्त त्यांना जवळ घेतलं आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. राधिका काकू अजून झोपल्या होत्या. त्यांचा तो शांत चेहरा पाहून मला खूपच बरं वाटलं. मी हळूच उठलो आणि चहा बनवायला स्वयंपाकघरात गेलो. चहा बनवताना मला आठवलं की काकूंच्या फोनवरून आलेला तो अनोळखी कॉल. मी मनातल्या मनात हसलो, ही बाई खरंच खट्याळ आहे. चहा घेऊन मी त्यांना उठवलं. त्या डोळे चोळत उठल्या आणि म्हणाल्या, अरे तू चहा बनवला, तुझी बायको खूपच लकी आहे. मी हसत म्हणालो, बायको तर अजून ठरली नाही, पण तुम्ही मला असं लाड करत राहिलात तर मला बायकोची गरजच पडणार नाही. त्या हसल्या आणि माझ्या डोक्यावर टपली मारली. त्या दिवशी आम्ही बाहेर फिरायला जायचं ठरवलं. नाशिक येथील पंचवटी जवळच होतं. आम्ही तिथे गेलो आणि तिथल्या शांत वातावरणात आम्ही खूप गप्पा मारल्या. राधिका काकूंनी मला त्यांच्या स्वप्नांबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, मी कॉलेजमध्ये असताना मला शिक्षिका व्हायचं होतं, पण लग्नानंतर सगळं बदललं. मी त्यांना म्हणालो, काकू अजून वेळ गेला नाही, तुम्ही अजूनही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. त्या माझ्याकडे पाहत हसल्या आणि म्हणाल्या, तुझ्यासारखा आधार असेल तर नक्कीच करेन. पंचवटीतून परत आल्यावर माझं मन खूप हलकं वाटत होतं. राधिका काकूंच्या सोबत घालवलेल्या त्या क्षणांनी मला एक वेगळंच जग दाखवलं होतं. पण कुठेतरी मनात एक छोटीशी खटकणारी गोष्ट होती, ती म्हणजे तो अनोळखी कॉल. काकूंनी मजेसाठी केला असं सांगितलं खरं,
पण मला का कोण जाणे त्या कॉल मागे काहीतरी गडबड आहे असं वाटत होतं. मी स्वतःला सांगितलं, अरे जास्त विचार करू नको, काकूंच्या बोलण्यावर विश्वास ठेव. पण तरीही मनातली ती खदखद थांबत नव्हती. संध्याकाळी आम्ही परत खोलीवर आलो. राधिका काकू त्यांच्या स्वयंपाकघरात जेवण बनवायला लागल्या आणि मी माझ्या खोलीत अभ्यासाचा बहाणा करत बसलो. पण माझं लक्ष लागतच नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त काकूंचा चेहरा, त्यांचं हसणं आणि त्या रात्रीच्या आठवणी येत होत्या. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा तोच अनोळखी नंबर. मी एक क्षण थबकलो. काकूंनी तर सांगितलं होतं की त्यांनी मजेसाठी कॉल केला होता. मग आता हा कॉल कोणाचा? मी फोन उचलला, पण समोरून पुन्हा काहीच आवाज नाही. फक्त एक विचित्र शांतता आणि मध्येच कसला तरी फुसफुसण्याचा आवाज. मी हॅलो, कोण आहे म्हणालो, पण कॉल कट झाला. माझ्या मनात शंकेचा काहूर उठला. मी लगेच काकूंच्या खोलीकडे गेलो. त्या चपात्या लाटत होत्या. काकू, हा नंबर. पुन्हा कॉल आला. मी फोन तिच्यासमोर धरला. त्यांनी एक कटाक्ष फोनकडे टाकला आणि हसत म्हणाल्या, अरे कोणीतरी चुकीचा नंबर लावला असेल, तू का इतका टेन्शन घेतोयस? पण त्यांच्या हसण्यात मला काहीतरी वेगळं जाणवलं. त्यांचे डोळे एका क्षणासाठी खाली गेले, जणू काहीतरी लपवत होते. मी काही बोललो नाही, पण मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. त्या रात्री आम्ही एकत्र जेवलो. जेवताना काकू जरा जास्तच बोलत होत्या, जणू मला त्या कॉलची गोष्ट विसरायला लावायचा प्रयत्न करत होत्या. अरे तुला माहिती आहे का, मी कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मैत्रिणीला असेच अनोळखी कॉल यायचे. शेवटी कळलं की तिचा एक चाहता होता जो तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करायचा. त्या हसत म्हणाल्या. मी हसलो, पण मनात म्हणालो, काकू तुम्ही काहीतरी लपवताय. जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत परतलो. रात्रीचे साधारण 12चे सुमारास मला पुन्हा एक कॉल आला. यावेळी मी उचलला आणि थेट म्हणालो, कोण आहे रे, बोल ना. समोरून ती शांतता, पण यावेळी मला कसला तरी मंद आवाज ऐकू आला, जणू कोणीतरी हळूच श्वास घेत होतं. माझ्या मनावर काटा आला. मी फोन कट केला आणि लगेच काकूंच्या खोलीकडे गेलो. पण त्यांचं दार बंद होतं आणि आतून काहीच आवाज येत नव्हता. मी हळूच दार ठोठावलं, पण काही प्रतिसाद नाही. मला काहीतरी गडबड आहे असं वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काकूंना भेटलो. त्या नेहमीसारख्या हसत होत्या, पण मला त्यांच्या हसण्यात काहीतरी बनावटपणा जाणवला. काकू, काल रात्री तुम्ही झोपल्या होत्या का, मी विचारलं. त्या म्हणाल्या, हो, रात्री लवकर झोपले का, काय झालं? मी त्या कॉलची गोष्ट सांगितली, पण त्यांनी पुन्हा टाळाटाळ केली. अरे तू खूपच जास्त विचार करतोयस, कदाचित कोणीतरी प्रँक करत असेल, त्या म्हणाल्या. पण मला खात्री होती की काहीतरी गडबड आहे. त्या दिवशी दुपारी मी मेसवर जेवायला गेलो तेव्हा मला माझ्या एका मित्राने सांगितलं की त्याने काल रात्री माझ्या खोलीजवळ एक विचित्र माणूस पाहिला. तो कोणीतरी मध्यमवयीन माणूस होता, काळ्या रंगाचे जॅकेट घातलेलं. तो तुझ्या खोलीकडे पाहत होता आणि मग अंधारात गायब झाला. तो म्हणाला. माझं मन पुन्हा अस्वस्थ झालं. हा कोण असावा आणि तो माझ्या खोलीकडे का पाहत होता? संध्याकाळी मी काकूंना याबद्दल विचारलं. काकू, तुम्ही काल रात्री कोणाला पाहिलं का? माझ्या मित्रानं सांगितलं की कोणीतरी माझ्या खोलीजवळ फिरत होतं. काकूंच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी तणाव दिसला, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. अरे, इथे रात्री बरेच लोक फिरत असतात, तू का टेन्शन घेतोयस? पण मला त्यांचं बोलणं आता खोटं वाटत होतं. त्या रात्री मी ठरवलं की मी स्वतः याचा तपास करणार. मी माझ्या खोलीत लाईट बंद ठेवली आणि खिडकीतून बाहेर पाहायला लागलो. रात्रीचे साधारण 1 वाजले असतील तेव्हा मला माझ्या खोलीजवळ एक सावली दिसली. ती सावली हळूहळू माझ्या दाराकडे सरकत होती. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी हळूच दार उघडलं आणि बाहेर पाहिलं, पण कोणीच नव्हतं. फक्त एक विचित्र गंध हवेत तरंगत होता, जणू कोणीतरी सिगारेट ओढली होती. मी काकूंच्या खोलीकडे पाहिलं. तिथेही सगळं शांत होतं, पण मला खात्री होती की काहीतरी गडबड आहे. दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मित्राला, जो नाशिक येथल्या एका छोट्या तपास एजन्सीमध्ये काम करायचा, याबद्दल सांगितलं. त्याने मला सांगितलं, त्या नंबरचं लोकेशन ट्रेस करायचा प्रयत्न करतो आणि तू सावध राहा. जर कोणी तुझ्या खोलीजवळ फिरत असेल तर कदाचित तुझा पाठलाग होतोय. माझ्या मनात भीती दाटली, पण मी ठरवलं की मी याचा शेवटपर्यंत जाऊन पाहणार. त्या रात्री मला पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून कॉल आला. यावेळी मी उचलला आणि थेट म्हणालो, कोण आहे रे, बोल, नाही तर पोलिसांना सांगतो. समोरून एक खरखरता आवाज आला. जास्त हुशारी करू नको, मुला, तुझ्या भल्यासाठी सांगतो, राधिकापासून लांब राहा. कॉल कट झाला. माझ्या हातातला फोन थरथरत होता. हा कोण होता आणि त्याला राधिका काकूंबद्दल कसं माहिती होतं? मी लगेच काकूंच्या खोलीकडे धावलो. दार ठोठावलं, पण आतून काहीच प्रतिसाद नाही. मी हळूच दार ढकललं तर ते उघडं होतं. आत सगळं अंधारात होतं. मी हळूच आत गेलो आणि माझ्या फोनचा टॉर्च लावला. खोलीत एक विचित्र गंध होता, तोच सिगारेटचा गंध. तेवढ्यात मला बेडवर एक कागद दिसला. त्यावर लाल शाईने लिहिलेलं होतं, तिला सोड नाही तर तुझा शेवट होईल.
माझ्या मनाचे ठोके इतके जोरात वाजत होते की मला वाटलं कदाचित माझ्या छातीतून ते बाहेर पडतील. तिला सोड नाही तर तुझा शेवट होईल हे शब्द माझ्या डोक्यात घुमत होते. जणू कोणीतरी माझ्या मनात हातोडा मारत होतं. मी आजूबाजूला पाहिलं. खोलीत सगळं शांत होतं, पण ती शांतता मला भयानक वाटत होती. सिगारेटचा तो तीव्र गंध अजूनही हवेत तरंगत होता आणि मला जाणवत होतं की कोणीतरी इथे होतं आणि कदाचित अजूनही आहे. मी हळूच माझ्या फोनचा टॉर्च फिरवला. बेडवर राधिका काकूंच्या रंगीबेरंगी साड्या पसरलेल्या होत्या. त्यांचा तो परिचित परफ्यूमचा सुगंध मला जाणवत होता, पण त्यांचा कुठेच पत्ता नव्हता. काकू, मी हळूच हाक मारली, पण मला फक्त माझ्याच आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू आला. माझ्या मनात विचारांचा भुंगा घुमू लागला. राधिका काकू कुठे गेल्या असतील आणि हा कागद, ही धमकी, हे सगळं काय आहे? मी त्या कागदाकडे पुन्हा पाहिलं. लाल शाईने लिहिलेली अक्षर जणू मला टोमणे मारत होती. तिला सोड म्हणजे काय? मी आणि राधिका काकू यांच्यातलं नातं ते तर फक्त आमच्याच मध्ये होतं. मग ह्याला कोणाला कसं कळलं आणि का कोणीतरी मला धमकी देतंय? मी माझा फोन काढला आणि तो अनोळखी नंबर पुन्हा डायल केला, पण यावेळी फोन बंद होता. नंबर स्विच ऑफ असा मेसेज आला. माझी अस्वस्थता वाढतच चालली होती. तेवढ्यात मला खोलीच्या कोपऱ्यात काहीतरी चमकताना दिसलं. मी तिकडे गेलो आणि टॉर्चचा प्रकाश तिथे टाकला. तिथे एक छोटासा लॉकेट पडलेलं होतं, चांदीचं, आणि त्यावर एक छोटासा फोटो होता. मी ते उचललं आणि जवळून पाहिलं. त्या फोटोत राधिका काकू आणि एक अनोळखी माणूस होता. तो माणूस मध्यमवयीन दिसत होता. त्याने काळं जॅकेट घातलं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं. माझ्या मित्राने सांगितलेला तो माणूस हाच का? माझ्या मनाचे ठोके पुन्हा वाढले. हा कोण आहे आणि राधिका काकूंशी त्याचं काय नातं आहे? मी ते लॉकेट खिशात टाकलं आणि खोलीतून बाहेर पडलो. माझ्या खोलीत परत येऊन मी दार लावून घेतलं आणि बेडवर बसलो. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ चाललं होतं. राधिका काकू मला सांगत होत्या की त्या मजेसाठी त्या अनोळखी नंबरवरून कॉल करत होत्या, पण आता मला खात्री झाली की त्या काहीतरी लपवत होत्या. आणि ती धमकी, ती खरी होती का की कोणीतरी माझ्याशी खेळ खेळत होतं? सकाळी मी लवकर उठलो. मनात रात्रीच्या घटनांचा गोंधळ अजूनही कायम होता. मी राधिका काकूंच्या खोलीकडे गेलो, पण दार अजूनही बंद होतं. मी ठोठावलं, पण आतून काहीच प्रतिसाद नव्हता. मला आता खरंच काळजी वाटायला लागली होती. राधिका काकू कुठे गेल्या असतील? मी माझ्या मित्राला, जो तपास एजन्सीमध्ये काम करायचा, त्याला फोन लावला. अरे राहुल, मला तुझी मदत हवी आहे. मी त्याला सगळं सांगितलं, त्या अनोळखी कॉलपासून ते त्या धमकीच्या कागदापर्यंत. त्याने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला, तू सावध राहा, मी त्या नंबरचं लोकेशन ट्रेस करतो आणि त्या माणसाबद्दलही माहिती काढतो. तू मला त्या लॉकेटचा फोटो पाठव. मी लगेच लॉकेटचा फोटो काढून त्याला पाठवला. राहुल म्हणाला, हा माणूस काहीतरी संशयास्पद दिसतोय. मी माझ्या काही कॉन्टॅक्टना विचारतो, पण तू राधिका काकूंशी बोल आणि पहा की त्या काही सांगतात का. मी होकार दिला, पण माझ्या मनात भीती होती. राधिका काकूंना मी याबद्दल विचारलं तर त्या काय म्हणतील, आणि जर त्यांनी पुन्हा काहीतरी लपवलं तर? दुपारी मी पुन्हा राधिका काकूंच्या खोलीकडे गेलो. यावेळी दार उघडं होतं आणि त्या स्वयंपाकघरात होत्या. त्यांनी मला पाहताच हसत हसत म्हणाल्या, अरे कुठे गेला होतास? सकाळपासून दिसलाच नाहीस. त्यांचं हसणं तसंच खट्याळ होतं, पण मला त्यात काहीतरी बनावटपणा जाणवत होता. काकू, काल रात्री तुम्ही कुठे होतात? मी थेट प्रश्न विचारला. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी तणाव दिसला, पण त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. अरे मी झोपले होते का? काय झालं? त्यांनी विचारलं, पण त्यांचे डोळे माझ्यापासून चुकवत होते. मी माझ्या खिशातून तो कागद काढला आणि त्यांना दाखवला. हे काय आहे काकू? त्यांनी तो कागद पाहिला आणि त्यांचा चेहरा एकदम पांढरा पडला. हे कुठे सापडलं? त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. मला समजलं की त्यांना याबद्दल काहीतरी माहिती आहे. काकू, तुम्ही मला खरं सांगा, हे सगळं काय चाललंय? तो अनोळखी कॉल, हा कागद आणि तो लॉकेट. मी लॉकेट त्यांच्यासमोर ठेवलं. त्यांनी लॉकेटकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. तू हे कुठे पाहिलंस? त्या हळूच म्हणाल्या. काकू, मला सगळं सांगा, कोण आहे हा माणूस आणि तू मला धमकी का देतोयस? मी आता जवळजवळ ओरडलोच. राधिका काकूंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि बेडवर बसल्या. ठीक आहे, मी तुला सगळं सांगते, पण तू शांतपणे ऐक, त्या म्हणाल्या. राधिका काकूंनी सांगायला सुरुवात केली. हा माणूस, याचं नाव आहे संजय. तो माझा कॉलेजमधला मित्र होता. आम्ही खूप चांगले मित्र होतो, पण त्याचं माझ्यावर प्रेम होतं. मी त्याला कधीच तसा भाव दिला नाही, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी होती. माझं लग्न ठरलं आणि मी संजयशी सगळे संबंध तोडले, पण त्याने मला कधीच विसरलं नाही. लग्नानंतरही तो मला भेटायचा प्रयत्न करायचा, कधी फोनवर, कधी पत्र पाठवून. मला त्याच्यापासून सुटका हवी होती, म्हणून मी त्याला स्पष्ट सांगितलं की मला त्याच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही.
पण तो ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी जेव्हा माझ्या काकांचा आजार झाला आणि ते गावी गेले, तेव्हा संजय पुन्हा माझ्या आयुष्यात आला. त्याने मला धमक्या द्यायला सुरुवात केली. तो म्हणायचा की जर मी त्याच्याशी बोलले नाही तर तो माझ्या कुटुंबाला इजा करेल. मी ऐकत होतो आणि माझ्या मनात संताप आणि भीती यांचे मिश्रण तयार होत होतं. मग तो अनोळखी कॉल तो संजयचाच होता, मी विचारलं. राधिका काकूंनी होकार दिला. हो, कदाचित मी तुला सांगितलं की मी मजेसाठी कॉल केला कारण मला तुला या सगळ्यात ओढायचं नव्हतं. पण आता दिसतंय की तो तुझ्यापर्यंत पोहोचलाय. त्या बोलता बोलता रडायला लागल्या. पण काकू, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी काहीतरी करू शकलो असतो, मी म्हणालो. त्या हसल्या, पण त्यांचं हसणं दुःखानं भरलेलं होतं. तू काय करणार? तो खूप धोकादायक आहे. त्याच्याकडे पैसे आहेत, कॉन्टॅक्ट आहेत. तो कोणालाही इजा करू शकतो. मला आता सगळं समजलं होतं. संजय हा माणूस राधिका काकूंच्या मागे लागला होता आणि कदाचित त्याला माझ्याबद्दल कळलं होतं. पण त्याला माझ्याबद्दल कसं कळलं आणि तो मला धमकी का देत होता? त्या रात्री मी राहुलला पुन्हा फोन केला. राहुल, त्या नंबरचं काही कळलं का, मी विचारलं. त्यांनी सांगितलं की तो नंबर नाशिक येथल्या एका छोट्या हॉटेलमधून रजिस्टर झाला होता. पण त्या हॉटेलात कोण राहतो याची माहिती मिळवायला थोडा वेळ लागेल. तो म्हणाला, तू सावध राहा आणि राधिका काकूंना एकटं सोडू नको. मी ठरवलं की मी राधिका काकूंना एकटं सोडणार नाही. त्यांना धोका होता आणि मला त्यांचं रक्षण करायचं होतं. त्या रात्री मी त्यांच्या खोलीतच राहिलो. आम्ही बेडवर बसलो आणि मी त्यांना जवळ घेतलं. काकू, काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासोबत, मी म्हणालो. त्या माझ्याकडे पाहत हसल्या आणि म्हणाल्या, तुझ्यासारखा मित्र मिळाला याचं मला खूप बरं वाटतं. पण त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, संजय तो कोण होता आणि तो काय करणार होता? पहाटे साधारण 4 वाजता मला खिडकीतून काहीतरी हालचाल दिसली. मी हळूच उठलो आणि खिडकीजवळ गेलो. बाहेर अंधारात एक सावली दिसली. काळं जॅकेट घातलेला तोच माणूस. त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं, कदाचित चाकू. माझ्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढले. मी राधिका काकूंना हळूच उठवलं आणि म्हणालो, काकू, बाहेर कोणीतरी आहे, तुम्ही इथेच थांबा. त्या घाबरल्या, पण मी त्यांना शांत केलं. मी हळूच दार उघडलं आणि बाहेर पाहिलं. ती सावली आता माझ्या खोलीकडे सरकत होती. मी माझ्या खिशातला फोन काढला आणि राहुलला मेसेज केला, तातडीने ये, माझ्या खोलीजवळ कोणीतरी आहे. तेवढ्यात त्या सावलीने माझ्या खोलीचं दार ठोठावलं. माझ्या हातातून घाम निघत होता, पण मी हिंमत करून दार उघडलं. समोर तोच माणूस उभा होता, संजय. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित होतं आणि त्याच्या हातात खरंच एक चाकू होता. तू कोण रे मुला? राधिकाशी खूप जवळीक करतोयस? थांब, तो खरखरत्या आवाजात म्हणाला. माझ्या पोटात गोळा आला, पण मी स्वतःला सावरलं. तुला काय हवंय? तू राधिका काकूंना का त्रास देतोयस? मी ओरडलो. तो हसला आणि म्हणाला, राधिका माझी आहे. ती मला सोडून गेली, पण मी तिला कधीच विसरलो नाही. आणि तू माझ्यात येतोयस, तुझा शेवट करावा लागेल. त्याने चाकू पुढे केला आणि मी मागे सरकलो. तेवढ्यात मागून राधिका काकू ओरडल्या, संजय थांब, तुला जे हवे ते घे, पण याला सोड. त्या रडत होत्या आणि त्यांचा आवाज थरथरत होता. संजयने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तू माझ्यासोबत ये राधिका, नाहीतर हा मुलगा इथेच मरेल. मी राधिका काकूंना म्हणालो, काकू, याच्याशी जाऊ नका, मी आहे ना. पण माझ्या मनात भीती होती. संजय खूप धोकादायक होता आणि मला त्याच्याशी कसा सामना करायचा हे समजत नव्हतं. तेवढ्यात मला मागून काहीतरी आवाज ऐकू आला. राहुल आणि त्याच्या 2 मित्रांनी खोलीत प्रवेश केला. संजय, चाकू खाली ठेव. राहुल ओरडला. त्याच्याकडे एक छोटी पिस्तूल होती. संजयने एक क्षण थपकून पाहिलं आणि मग त्याने चाकू खाली टाकला. तू मला काहीच करू शकत नाहीस. संजय ओरडला, पण त्याचा आवाज आता कमकुवत झाला होता. राहुलने त्याला पकडलं आणि त्याच्या हाताला हातकडी लावली. तुझी गेम आता संपली. संजय, तुझ्याविरुद्ध आमच्याकडे पुरावे आहेत, राहुल म्हणाला. पोलिसांनी संजयला ताब्यात घेतलं. राधिका काकूंनी सगळं सत्य पोलिसांना सांगितलं. संजयने त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून त्रास दिला होता. त्याने त्यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्या होत्या आणि माझ्यामुळे तो आणखी चिडला होता. राहुलच्या मदतीने पोलिसांनी संजयच्या हॉटेलच्या खोलीतून आणखी काही धमकीची पत्र आणि त्याच्या गुन्हेगारी कारवायांचे पुरावे सापडले. राधिका काकू मला म्हणाल्या, तुझ्यामुळे मला या सगळ्यातून सुटका मिळाली. तू खूप धैर्य दाखवलंस. मी हसलो आणि म्हणालो, काकू, तुम्ही माझ्यासाठी खास आहात. तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. त्या रात्री आम्ही पुन्हा एकत्र जेवलो. राधिका काकूंच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच शांतता होती. त्या म्हणाल्या, आता मी माझं स्वप्न पूर्ण करणारं शिक्षिका होणार. मी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि म्हणालो, काकू, तुम्ही काहीही करू शकता, मी आहे ना तुमच्यासोबत. काही दिवसांनंतर काकांचं कुटुंब गावाहून परतलं. राधिका काकूंनी त्यांना सगळं सत्य सांगितलं आणि काकांनी त्यांना समजून घेतलं. माझं बीएडचं शिक्षण पूर्ण झालं आणि मी माझ्या गावी परतलो.
पण राधिका काकूंशी माझं नातं कायम राहिलं. आम्ही फोनवर बोलायचो आणि त्या मला त्यांच्या शिक्षिकेच्या कोर्सबद्दल सांगायच्या. संजयला पोलिसांनी तुरुंगात टाकलं आणि त्याच्याविरुद्ध खटला सुरू झाला. मला आणि राधिका काकूंना एक नवीन आयुष्य मिळालं होतं. त्या रोमॅन्टिक अनुभवाच्या आठवणी माझ्या मनात कायम राहिल्या. पण त्याचबरोबर मला एक गोष्ट कळली, प्रेम आणि विश्वास यांच्यापुढे कोणतीही धमकी टिकू शकत नाही. आता मी माझ्या गावात एका शाळेत शिक्षक म्हणून काम करतो आणि राधिका काकू त्या आता एक यशस्वी शिक्षिका आहेत आणि त्यांचं हसणं अजूनही तितकंच खट्याळ आहे. कधीकधी मी त्यांना फोन करतो आणि आम्ही त्या रात्रीच्या आठवणींवर हसतो. स्वर्ग तर आता मिळालाय कस भरेल. माझं ते वाक्य ते अजूनही मला चिडवण्यासाठी वापरतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर लाल दिलं पाठवा आणि नाही आवडली असेल तर काळा दिलं पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आम्ही रोज नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.